नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवा मुख्यचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. आपण आत्तापर्यंत राज्यसेवा मुख्यचा जो GS3चा पेपर आहे HR आणि HRD यातील HRD भाग संपूर्ण कंप्लीट केलेला आहे. त्याचे 23 लेक्चर आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता. त्याचबरोबर आपण GS1चा जो पेपर आहे त्यातील इतिहासाचा भाग आपण सुरू केला आहे. त्याचबरोबर GS2मधील पॉलिटी आणि गव्हर्नन्स हा जो पेपर येतो त्यातील गव्हर्नन्सचा भाग आपण सुरू केला आहे. त्याचबरोबर GS4मध्ये इकॉनॉमिक्स याची लेक्चर सिरीज आपण सुरू केली आहे. अशा प्रकारे आपण GS1, GS2, GS3 आणि GS4 या चारही पेपरची लेक्चर सिरीज सुरू केली. त्याचबरोबर आपणाला जे पूर्वपरीक्षा आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे त्याच्या रिव्हिजनसाठी आवश्यक असणारा तात्यांचा ठोकळा हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची सुद्धा लेक्चर सिरीज आपण या यूट्यूब चॅनलवरती सुरू केले आहे. या प्रत्येक लेक्चरची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिले. या टेलिग्राम चॅनलची लिंक या प्रत्येक लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. राज्यसेवा मुख्यच्या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पुस्तकांची लिस्ट हे आपण प्रत्येक लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही ही पुस्तके ॲमेझॉन या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. GS3मधील HRD या भागावरील आजचं हे शेवटचं लेक्चर आहे. आत्तापर्यंत आपण 4 चॅप्टर पूर्ण केले, तर आजचा लास्टच्या चॅप्टरमधील शेवटचं लेक्चर आज आपण अपलोड करतो आहे. तर आत्तापर्यंत आपण किती मार्काचा सिलेबस कव्हर केला आहे, तर आपण पहिला जो चॅप्टर होता त्यामध्ये 2013 पासून 2019पर्यंत जवळजवळ सरासरी 18 क्वेश्चन विचारले गेलेत. भारतातील मानव संसाधन विकास या चॅप्टरवरती जवळजवळ 18 क्वेश्चन, तर शिक्षण या चॅप्टरवरती जवळजवळ 27 क्वेश्चन विचारले जातात. व्यावसायिक शिक्षण हा कमी मार्काला असणारा चॅप्टर आहे, त्याच्यावरती 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातात. तर आरोग्य या चॅप्टरवरती 12 आणि ग्रामीण विकास या चॅप्टरवरती 12 असे एकूण HRD या भागावरती 75 क्वेश्चन हे राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमध्ये विचारले जातात. आपण हे 75 गुणांचा जो पेपर आहे तो संपूर्ण कंप्लीट केला. उद्यापासून आपण HR या भागाला सुरुवात करणार आहोत. HR म्हणजे ह्युमन राईट्स या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. तर आजच्या लेक्चरचा शेवटच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक बघणार आहोत, तर आपण ग्रामीण गृहनिर्माणाविषयी कोणकोणत्या योजना सरकारने लागू केल्या, त्यामध्ये इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, त्याचबरोबर आपण दूरसंचार प्रसारासाठी सरकारने कोणकोणती धोरणे लागू केले, त्यामध्ये राष्ट्रीय दूरसंचार धोरण जे 2012चं आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर आपण पंचायत राजसाठी कोणकोणत्या योजना लागू केल्या त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर ग्रामीण विकासासाठी महत्त्वाच्या योजना कोणत्या लागू केल्या, त्यामध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा बँक योजना, किसान विकास पत्र योजना, प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, अमृत योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन, हृदय योजना, त्याचबरोबर प्रसाद योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान या सर्व योजनांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर ग्रामीण गृहनिर्माणासंबंधीच्या योजना, पहिली योजना आहे इंदिरा आवास योजना. इंदिरा आवास योजनेची सुरुवात कधी झाली, तर 1985ला इंदिरा आवास योजनेची सुरुवात झाली. इंदिरा आवास योजना ही 1985ला सुरू झाली होती. ती 1989 पासून जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून राबवली जाऊ लागली. 1985ला इंदिरा आवास योजनेची सुरुवात झाली. 1989 पासून 1989 ते 1995पर्यंत ती जवाहर रोजगार योजना जी 1989ला सुरू झाली होती त्याची उपयोजना म्हणून राबवली जाऊ लागली. तर 1 जानेवारी 1996 पासून ही योजना म्हणजे इंदिरा आवास योजना ही स्वतंत्रपणे केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबवण्यात येऊ लागली. या योजनेच्या निधीची उपलब्धताची पद्धत कशी आहे, तर केंद्र शासन 75% निधी उपलब्ध करून देते, तर राज्य शासन 25% निधी उपलब्ध करून देते. या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे नाव हे ग्रामसभेने मंजूर केलेल्या बेघर कुटुंबाच्या प्रतीक्षा यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार उपलब्ध निधीच्या 40% निधी हा बिगर अनुसूचित जाती जमातीसाठी राखून ठेवण्यात येतो, तर अनुसूचित जाती जमातीसाठी 60% निधी. म्हणजे इंदिरा आवास योजना यामध्ये असं सांगितलं आहे की 60% निधी हा SC/ST समाजासाठी, तर उरलेला 40% निधी हा SC/ST सोडून जे इतर समाज आहेत त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येतो. त्यामध्ये 60% निधी हा SC/ST समाजासाठी असतो, तर त्यापैकी उरलेले जे 40% आहे त्यामधील 15% निधी हा अल्पसंख्याकांसाठी राखीव ठेवण्यात येतो आणि 40% पैकी 3% निधी हा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येतो. 60% निधी SC/ST समाजासाठी, 2007-08 पासून 15% निधी हा अल्पसंख्याक समाजासाठी
3% निधी हा अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येतो. दरवर्षी घरकुलांचे उद्दिष्ट केंद्र शासनाद्वारे निश्चित करण्यात येते. तसेच जिल्हानिहाय घरकुलांचे वाटप हे केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जिल्ह्यांना परस्पर करण्यात येते. त्यामध्ये राज्याला बदल करता येते. म्हणजे घरकुलांचे जे दरवर्षी उद्दिष्ट ठरवण्यात येते ते निश्चित कोण करते तर केंद्र शासन करते. त्यामध्ये राज्य कोणताही बदल करू शकत नाही. अंमलबजावणी दरम्यान महत्त्वाचा नियम म्हणजे लाभार्थ्यांपैकी किमान 60% हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील लाभार्थी असावेत. स्वच्छ शौचालय आणि धूर न करणारी चूल यांचा खर्च या अनुदानात गृहीत धरला जातो. योजनेनुसार घराचे वाटप हे कुटुंबातील स्त्री सदस्याच्या नावाने असण्याला प्राथमिकता देण्यात येईल. या योजनेत शारीरिक मानसिक अपंगत्व असलेले लोक, माजी सैनिक, विधवा, मुक्त असलेले बांधील मजूर यांच्यासाठी राखीव कोटा ठेवण्यात आलेला आहे. आता आपण इंदिरा आवास योजनेमध्ये महत्त्वाचे काय सांगण्यात आले आहे तर याची सुरुवात 1985ला झाली. 1989 पासून 1995 पर्यंत ही योजना जवाहर रोजगार योजनेचा भाग म्हणून राबवली जाऊ लागली. 1996 पासून ही स्वतंत्रपणे केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबवली जाऊ लागली. यामध्ये निधी वाटप, निधीचा पुरवठा 75% निधी केंद्र शासन पुरवते तर 25% निधी राज्य शासन पुरवते. या योजनेचे लाभार्थी हे SC/ST समाजासाठी 60% जागा राखीव असतील. 15% जागा या अल्पसंख्याकांसाठी राखीव असतील, त्या 2007-08 पासून लागू केल्या जातील. अपंगांसाठी 3% जागा या राखीव असतील. तर आता आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही काय आहे याची सुरुवात 2017ला करण्यात आली. यानुसार पुढील 3 वर्षात 1 कोटी पक्की घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. याचबरोबर 2022 सालापर्यंत सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट साध्य करण्याची या योजनेअंतर्गत लक्ष ठेवण्यात आले. सर्वांसाठी घरे ही उद्दिष्ट कधीपर्यंत साध्य करायचं तर 2022 सालापर्यंत साध्य करायचं. तर 3 वर्षात म्हणजे योजना लागू झाल्यापासून 3 वर्षात 1 कोटी पक्की घरे बांधण्याचे उद्दिष्ट या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ठेवण्यात आलं होतं. यासाठी वित्तीय अर्थसहाय्य किती दिलं जातं तर कच्च्या घरांमध्ये राहण्यासाठी 1,20,000 रुपये इतकं अनुदान या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देण्यात येतं. तर वाळवंटी, आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 इतकं अनुदान देण्यात येत होतं. निधी पुरवठा कसा आहे तर या योजनेसाठी निधी केंद्र सरकार 60% निधी पुरवेल तर राज्य सरकार हे 40% निधी पुरवठा करेल. आता आपण इंदिरा आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना रुरल यामधील फरक पाहूया. इंदिरा आवास योजना ही 1985ला सुरू झाली होती. तर प्रधानमंत्री आवास योजना रुरल ही 2016-17ला सुरू झाली. यामध्ये लाभार्थ्याची निवड कशी केली जाते तर इंदिरा आवास योजनेमध्ये परंपरागत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. तर प्रधानमंत्री आवास योजनेनुसार सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जो 2011चा आहे त्यानुसार लाभार्थ्याची निवड केली जाते. घराचा आकार हा इंदिरा आवास योजनेसाठी 20 मीटर वर्ग आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 25 मीटर वर्गापर्यंत घराचे बांधकाम करण्यात येऊ शकते. तर इंदिरा आवास योजनेनुसार घर बांधण्यासाठी आर्थिक मदत किती होत होती तर 70,000 आणि प्रधानमंत्री आवास योजनेनुसार निधी आर्थिक मदत 1,20,000 इतकी केली जाते. ग्रामीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या घरांचा जो विकास आहे म्हणजे घर बांधण्यासाठी गृह बांधण्यासाठी कोणकोणत्या योजना आतापर्यंत लागू केल्या सरकार त्याचा एक आढावा घेऊया. सुरुवातीला आपण ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी कोणकोणत्या योजना लागू केल्या. पहिली योजना ती जून 1985ला इंदिरा आवास योजना. त्यानंतर 1999-2000 साली समग्र आवास योजना ही योजना सरकारने चालू केली. या दोन्ही योजनांचे विलीनीकरण करून 20 नोव्हेंबर 2016ला प्रधानमंत्री आवास योजना रुरल ही योजना सरकारने सुरू केली. या तिन्ही योजना ग्रामीण भागासाठी कार्यरत आहेत. तर शहरी भागासाठी कोणकोणत्या योजना सरकारने आतापर्यंत लागू केल्या तर वंबई योजना म्हणजेच वाल्मिकी आंबेडकर आवास योजना ही 2 डिसेंबर 2001ला शहरी भागात आवास स्थापन करण्यासाठी किंवा गृह बांधण्यासाठी योजना सुरू करण्यात आली होती. तर त्याचबरोबर 2005 साली एक शहरी भागाचा विकास करण्यासाठी एक मिशन सुरू करण्यात आलं होतं. त्याचं नाव काय होतं तर जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन. हे शहरी भागाचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं. या अंतर्गत इंटिग्रेटेड हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट ही योजना सुरू करण्यात आली होती. इंटिग्रेटेड हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट ही योजना 3 डिसेंबर 2005 साली जन्नूराम ही योजना होती या अंतर्गत सुरू करण्यात आली होती. या योजनेत वंबई योजना जी 2 डिसेंबर 2001ला वाल्मिकी आंबेडकर आवास योजना ही सुरू करण्यात आली होती. ही योजना इंटिग्रेटेड हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट योजना जी 3 डिसेंबर 2005ला सुरू करण्यात आली होती यामध्ये विलीन करण्यात आली. तर त्याच काळात म्हणजे 2011ला 2005ला जी इंटिग्रेटेड हाऊसिंग स्लम डेव्हलपमेंट योजना सुरू करण्यात आली होती त्यानंतर काही काळाने
राजीव आवास योजना शहरी भागात गृह निर्माण करण्यासाठी जून 2011ला राजीव आवास योजना ही सुरू करण्यात आली. ही राजीव आवास योजना 2011 सालची आणि इंटिग्रेटेड हाऊसिंग स्लम डेव्हलपमेंट योजना 2005 सालची, या दोन्ही योजनांचं विलिनीकरण प्रधानमंत्री आवास योजना अर्बन ही 25 जून 2015ला जी सुरू केली त्याच्यामध्ये करण्यात आली. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना अर्बन ही 25 जून 2015ची, तर प्रधानमंत्री आवास योजना रुरल ही 20 नोव्हेंबर 2016 सालची. असा गृहबांधणी संबंधीचा योजनांचा विकास प्रत्येक पंचवार्षिकनुसार बदलत गेला. आता आपण दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन संबंधी कोणकोणत्या घडामोडी घडल्या त्यातील सरकारने राष्ट्रीय दूरसंचार धोरण जे 2012ला घोषित केलं, नॅशनल टेलिकॉम पॉलिसी. माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्रालयाद्वारे हे धोरण घोषित करण्यात आलं. यानुसार उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं होतं, तर ग्रामीण दूरध्वनी घनता म्हणजे टेलिडेन्सिटी ही सध्याच्या 39 वरून 70 इतकी साध्य करण्याचं उद्दिष्ट हे राष्ट्रीय दूरसंचार धोरण जे 2012ला घोषित करण्यात आलं होतं त्या अंतर्गत ठरवण्यात आलं. त्याचबरोबर हे प्रमाण 2017पर्यंत साध्य करायचं होतं. 39 वरून 70 न्यायचं प्रमाण हे 2017पर्यंत साध्य करायचं होतं. तर 2020पर्यंत टेलिडेन्सिटी 100पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट या धोरणांतर्गत उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. त्याचबरोबर मोबाईल फोन हे सबलीकरणाचे साधन बनवणे, ब्रॉडबँड फॉर ऑल, कमीत कमी डाउनलोड स्पीड 2 MBPS पुरवणे, 2015पर्यंत परवडणाऱ्या किमतीत आणि योग्य दर्जाची ब्रॉडबँड जोडणी पुरवणे, 2017पर्यंत 175 मिलियन आणि 2020पर्यंत 600 मिलियन ब्रॉडबँड कनेक्शन पुरवण्याचं उद्दिष्ट या कार्यक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं होतं. तर आता सध्याची टेलिफोन डेन्सिटी किती आहे त्याचं उद्दिष्ट 70 करण्यात 2017पर्यंत 70 साध्य करायचं होतं, तर 2020पर्यंत 100 साध्य करायचं होतं. तर सध्या टेलिफोन डेन्सिटी ही भारतात 92.84 आहे. तर शहरी भागात 167 टेलिफोन डेन्सिटी आहे, म्हणजे एका व्यक्तीमागे एकापेक्षा जास्त टेलिफोन आहे शहरी भागात. तर ग्रामीण भागात 60% म्हणजे 100 व्यक्तींमागे 60 व्यक्तींकडे टेलिफोन आहे. अशा प्रकारे टेलिफोन डेन्सिटीचं उद्दिष्ट जवळजवळ साध्य करण्यात आलेलं आहे. आता पंचायत राजच्या विकासासाठी कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आल्या. संग्राम योजना ही एक संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजना. संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजना यानुसार सर्व पंचायत राज संस्थांचे वर्गीकरण करून त्यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामीण पंचायतींना इंटरनेटने जोडून एक नेटवर्कमध्ये सहभागी केले जाते. याची अंमलबजावणी ही महाऑनलाईनतर्फे केली जाते. संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र या योजनेची अंमलबजावणी ही महाऑनलाईनतर्फे केली जाते. या अंतर्गत 12 वेगवेगळी सॉफ्टवेअर पंचायतींना मोफत मिळणार असून ती NIC म्हणजे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर्सने विकसित केली आहे. पुढची योजना आहे प्रियासॉफ्ट म्हणजेच पंचायत राज इन्स्टिट्यूट सॉफ्टवेअर प्रियासॉफ्ट. यानुसार पंचायत राज संस्थांचे लेखे ठेवण्यासाठीची संगणकीय आज्ञावली ही प्रियासॉफ्ट आहे. प्रियासॉफ्ट काय तर पंचायत राज संस्थांचे लेखे ठेवण्यासाठीची संगणकीय आज्ञावली आहे. यात जमा खर्चाच्या नोंदी केल्यानंतर कॅशबुक तसेच पंचायत राज संस्थांच्या इतर वित्तीय माहितीबाबतचे सर्वंकष अहवाल आपोआप तयार होतात. यामुळे निधीचे सुयोग्य व्यवस्थापन बरोबरच कारभारातील पारदर्शकता व उत्तरदायित्व यात वाढ होते. आता केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी कोणकोणत्या योजना लागू केल्या त्याचा आढावा घेऊ. त्यातील पहिली योजना आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. याची सुरुवात कधी झाली तर 25 सप्टेंबर 2014ला दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेची सुरुवात झाली. याचा लाभार्थी गट म्हणजे कोणाला या योजनेचा लाभ मिळतो तर 15 ते 35 वयोगटातील तरुण या व्यक्तींना या दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा लाभ मिळतो. यासाठी आरक्षणाची तरतूद कशी आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आरक्षणासाठी राखीव जागा या 50% जागा SC/ST समाजासाठी राखीव असतात. 15% जागा या अल्पसंख्याकांसाठी राखीव असतात. तर या टोटल 100% जागा आहेत त्यातील 33% जागा ह्या महिलांसाठी राखीव असतात. म्हणजे SC/ST समाजासाठी ज्या 50% राखीव जागा सांगितल्या त्यातील 33% जागासुद्धा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. तर अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या 15% जागांमध्ये सुद्धा 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. अशा प्रकारे एकूण 100 पैकी 33% जागा या महिलांसाठी राखीव असतील. तर 100 पैकी 50% जागा अनुसूचित जाती जमातीसाठी SC/ST साठी, अल्पसंख्याकांसाठी 15% आणि या सर्वांमध्ये 33% जागा या महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. या योजनेअंतर्गत उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं तर ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यापैकी 75% लोकांना
रोजगार निश्चित मिळवून देणे. याचं निधी वाटप कसं आहे तर निधी वाटप 75% निधी पुरवठा हे केंद्र सरकार करते, तर राज्य 25% निधी पुरवठा करते. या प्रत्येक योजनेसाठी ईशान्येकडील राज्यांसाठी 90% पुरवठा केंद्र सरकार आणि 10% पुरवठा हे राज्य सरकार करते. त्यामुळे ते लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त महत्त्वाचे केंद्र आणि राज्याचा वाटा सर्वसामान्य राज्यांसाठी किती आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. पुढची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. प्रधानमंत्री जनधन योजना याची घोषणा जरी 15 ऑगस्ट 2014ला केली असली तरी याची सुरुवात मात्र 28 ऑगस्ट 2014पासून झाली. याचा उद्देश काय होता तर आर्थिक समावेशन म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुशन हा या योजनेचा उद्देश होता. यामार्फत सर्व नागरिकांना मोफत बँक सेवा उपलब्ध होण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना होती. या योजनेचं घोषवाक्य काय होतं तर मेरा खाता भाग्यविधाता हे प्रधानमंत्री जनधन योजनेचं घोषवाक्य होतं. असे खाते उघडल्यानंतर खातेधारक खात्यामध्ये 0 बॅलन्स ठेवू शकतात. त्यांना रुपे डेबिट कार्ड या योजनेअंतर्गत देण्यात येते. अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबास 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण या योजनेअंतर्गत मिळते. बँक खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनी ओव्हरड्राफ्टची सुविधासुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात आली आहे. आता मुद्रा बँक योजना काय आहे बघा. मुद्रा बँक योजना म्हणजेच मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड मुद्रा बँक योजना. याची सुरुवात कधी झाली तर एप्रिल 2015 साली या योजनेची सुरुवात झाली. याचा उद्देश पण आर्थिक समावेशनच होता. या अंतर्गत वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना म्हणजेच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनना अर्थसहाय्य दिले गेले, जेणेकरून या संस्था सूक्ष्म उद्योग, स्वयंसहायता गट, अनुसूचित जाती जमाती इतर मागास गटांना वित्तीय सहाय्य देऊ शकतील. यासाठी मुद्रा बँक हे एक रिफायनान्स इन्स्टिट्यूशन आहे. रिफायनान्स इन्स्टिट्यूशन या अंतर्गत कर्ज पुरवठा 3 गटात केला जातो. 3 गट कोणकोणते तर शिशु गट, किशोर गट आणि तरुण गट. शिशु गटासाठी 50,000पर्यंत कर्ज पुरवठा, किशोर गटासाठी 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज पुरवठा, तरुण गटासाठी 5 लाख ते 10 लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा केला जातो. हा जो कर्ज पुरवठा आहे त्याचा कर्जाचा कालावधी किती असतो तर 5 ते 7 वर्षांसाठी हे कर्ज पुरवले जाते. मुद्रा बँकेची योजनेची सुरुवात एप्रिल 2015ला ही काय करते तर डायरेक्ट वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य देते. म्हणजेच एक रिफायनान्स एजन्सी म्हणून कार्य मायक्रो बँक मुद्रा बँक योजना करते. तर या अंतर्गत पुरवठा जाणाऱ्या कर्जांचे 3 गटात विभागणी केली जाते. शिशु गट, किशोर गट आणि तरुण गट. या कर्जाचा कालावधी किती असतो तर 5 ते 7 वर्ष या कर्जाचा कालावधी असतो. आता किसान विकास पत्र योजना काय आहे तर पहिल्यांदा ही योजना 1988ला सुरू करण्यात आली होती. किसान विकास पत्र योजना ही योजना पुन्हा डिसेंबर 2014ला नव्याने सुरू करण्यात आली. नवीन सरकार आल्यानंतर ही योजना नव्याने सुरू करण्यात आली. याचा उद्देश काय होता तर किसान विकास पत्र खरेदी करून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश होता. याचा उद्देश काय होता तर विकास पत्र खरेदी म्हणजे किसान विकास पत्र खरेदी करून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीस कोणतीही मर्यादा नाही. या अंतर्गत 1,000, 5,000, 10,000, 50,000 असे पत्र विकत घेता येते. याचा लॉक इन पिरियड किती असतो तर 30 महिन्याचा लॉक इन पिरियड हा किसान विकास पत्र योजनेचा असतो. 100 महिन्यात या योजनेअंतर्गत रक्कम दुप्पट होते. या गुंतवणुकीवर किती व्याजदर भेटतो तर 8.7% इतका व्याजदर भेटतो. किसान विकास पत्र योजना सुरुवात कधी झाली तर 1988ला सुरुवात झाली आणि नव्याने पुन्हा ही योजना कधी झाली तर डिसेंबर 2014पासून किसान विकास पत्र योजना नव्याने सुरू झाली. प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना काय आहे तर याची सुरुवात 11 ऑक्टोबर 2014ला 11 ऑक्टोबर 2014ला 11 ऑक्टोबरला काय असतं तर जयप्रकाश नारायण यांचे जन्मदिवस असतो 11 ऑक्टोबरला. त्या दिवशी प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना सुरू झाली. या अंतर्गत काय ठरवण्यात आलं तर खासदारांना मिळणाऱ्या निधीतून त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील कोणत्याही गावाचा संपूर्ण विकास साधण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आले. यानुसार खासदारांनी गावांची निवड करायची. कशी तर 2019पर्यंत खासदारांनी 3 गावांची निवड करायची होती. 2016ला पर्यंत 1, 2024पर्यंत 5 गावांचा विकास म्हणजे 2016ला 1 गाव निवडायचं होतं, 2019पर्यंत 3 गावे, 2024पर्यंत 5 गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलं होतं. तर ही जी गावांची निवड करायची होती त्यासाठी लोकसंख्येची अट किती करण्यात आली होती तर साधारण भागात 3,000 ते 5,000 लोकसंख्या असलेलं गाव दत्तक घ्यायचं होतं. तर डोंगराळ भागात 1,000 ते 3,000 लोकसंख्या असलेलं गाव दत्तक घ्यायचं होतं. तर लोकसभा खासदार हे कोणतं गाव निवडतील तर लोकसभा खासदार हे आपल्या क्षेत्रातील गाव निवडतील. राज्यसभा खासदार हे आपल्या राज्यातील गाव निवडतील. तर नियुक्त खासदार हे देशातील कोणतेही गाव निवडू शकतील अशी तरतूद या अंतर्गत करण्यात आली होती. तर शहरी भागातील खासदार हे त्याच्या शहराच्या जवळच्या भागातील गाव हे निवडतील.
या योजनेत ग्रामीण विकास पायाभूत सुविधांबरोबरच शिक्षण, शालेय व्यवस्था, प्रौढ साक्षरता, आरोग्यामध्ये काय तर लसीकरण, संस्थात्मक प्रसूती, कुपोषण या सुविधा पुरवण्याचं काम करतील असं या योजनेमध्ये तरतूद करण्यात आहे. तर या योजनेसाठी निधी कोण देणार आहे, तर यासाठी काही विशिष्ट निधी राखीव ठेवण्यात आला नाही. तर एमपीलॅड्स ही 1993ला जी योजना सुरू करण्यात आली त्यातून मिळणारा निधी हा या योजनेसाठी वापरला जाणार आहे. एमपीलॅड म्हणजेच खासदार निधीतून ही योजना राबवली जाणार आहे. आता पुढची योजना आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना. या योजनेची सुरुवात केली झाली तर 25 जुलै 2015ला ही दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू झाली. या अंतर्गत सर्व खेड्यांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याचबरोबर सर्व वीज जोडणी, मीटर जोडणे 2022पर्यंत खेड्यातील प्रत्येक कुटुंबास 24 तास वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट हे दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत ठेवण्यात आले. त्याचबरोबर ग्रामीण भागात कुटुंबासाठी आणि शेतीच्या विद्युत मोटारसाठी वेगळी व्यवस्था म्हणजे वेगवेगळं फिडर स्थापन करण्याचं उद्दिष्टसुद्धा दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत ठेवण्यात आलं. या अगोदर जी सुरू झालेली राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना होती, ही योजना दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेमध्ये विलीन करण्यात आली. पुढची योजना आहे अमृत योजना. अमृत योजना म्हणजे अटल मिशन फॉर रिज्युनोव्हेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. अमृत योजना याची सुरुवात 2015ला करण्यात आली. या अंतर्गत देशातील 500 शहरांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. अमृत योजना देशातील 500 शहरांसाठी सुरू करण्यात आली होती. याचा फोकस काय होता तर हेल्दी अँड ग्रीन एन्व्हायरमेंट फॉर चिल्ड्रन. काय फोकस काय होता तर हेल्दी अँड ग्रीन एन्व्हायरमेंट फॉर चिल्ड्रन हा फोकस हा अमृत योजनेचा होता. या अंतर्गत शहरातील नागरिकांना चांगल्या प्रतीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विशेषतः गरीब आणि मागास गटातील लोकांचा जीवनमान दर्जा उंचावण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आले. ही योजना जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युएबल मिशन या योजनेच्या ऐवजी सुरू करण्यात आली. ही जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युएबल मिशन म्हणजेच जन्नूराम मिशन ही योजना कधी सुरू झाली होती तर 2005ला ही योजना सुरू झाली होती. याच्या जागी 2015ला अमृत मिशन ही 500 शहरांसाठी सुरू करण्यात आली. याचे मुख्य घटक कोणते होते तर प्रत्येक कुटुंबास पिण्यायोग्य पाण्याची नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था पुरवणे, शहरातील मोकळ्या ठिकाणी उद्याने उभारणे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे हे अमृत योजनेची उद्दिष्ट होती. पुढची योजना श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन. याची सुरुवात कधी झाली तर 21 फेब्रुवारी 2016ला श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन सुरू झाले. याचं उद्दिष्ट काय होतं तर खेड्यांच्या गटास म्हणजेच क्लस्टर ऑफ विलेजेस यांचा आर्थिक विकासास उत्तेजन देणे, मूलभूत सेवांमध्ये सुधारणा करणे हे उद्दिष्ट हे श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन अंतर्गत ठेवण्यात आले. या अंतर्गत आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधा या पुरवल्या जातील. पुढील 5 वर्षात 300 क्लस्टर्स बनवण्याचे ध्येय ठेवण्यात आले. म्हणजे अमृत मिशन अंतर्गत 500 शहरांचा विकास तर श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत 300 क्लस्टरचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या योजनेसाठी साधारणतः क्षेत्रामध्ये 25,000 ते 50,000 लोकसंख्येमध्ये एक क्लस्टर निवडलं जाईल. म्हणजे 25 ते 50,000 लोकसंख्या असलेले एक गट निवडला जाईल आणि त्यांचा विकास असे 300 गट क्लस्टर्स निवडले जातील. तसेच डोंगराळ भागासाठी ही जी लोकसंख्येची अट आहे ती 5,000 ते 15,000 इतकी ठेवण्यात आलेली आहे. सर्वसाधारण भागासाठी 25,000 ते 50,000 लोकसंख्येसाठी एक क्लस्टर. आता या अंतर्गत कोणती उद्दिष्टे साध्य होते तर शहरी व ग्रामीण भागातील दरी म्हणजेच आर्थिक, तंत्रज्ञान, सेवा आणि सुविधा यांमध्ये जे दरे आहेत ती भरून काढण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागात आर्थिक विकास साधण्याचे उद्दिष्ट याद्वारे गरिबी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी मदत होईल. ग्रामीण भागात यानुसार गुंतवणूक वाढण्यासुद्धा मदत होईल. आता पुढची योजना आहे हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना म्हणजेच हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना. याची सुरुवात डिसेंबर 2014ला करण्यात आली. या अंतर्गत नागरी नियोजन, आर्थिक विकास आणि वारसा संवर्धन म्हणजे ज्या हेरिटेज सिटी आहेत हेरिटेज वारसा संवर्धन करण्यासाठी हृदय योजना सुरू करण्यात आली. याचा मुख्य भर कशावरती देण्यात आला आहे तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर, इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यावरती हृदय योजनेअंतर्गत भर देण्यात आला, ज्याची सुरुवात डिसेंबर 2014ला करण्यात आली. ही योजना डिसेंबर 2014 ते मार्च 2018 या 4 वर्षांसाठी सुरू असेल. या योजनेत स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक समुदायाची भागीदारी अपेक्षित आहे. तर पुढची योजना आहे प्रसाद. ही आध्यात्मिक केंद्रांचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. प्रसाद मंदिरांसाठीची योजना लक्षात ठेवली जात आहे. पिलग्रिमेज रिज्युनेशन अँड स्पिरिच्युअल ॲक्युमेंटेशन ड्राईव्ह हा या योजनेचा लॉंग फॉर्म आहे.
याची सुरुवात 2014ला करण्यात आली. याचा उद्देश काय होता तर देशातील अंतर्गत पर्यटन विकासासाठी आध्यात्मिक केंद्र निर्माण करणे हा या योजनेचा उद्दिष्ट होता. सुरुवातीस या योजनेअंतर्गत 12 शहरांना निवडण्यात आली होती. प्रसाद योजना कशासाठी आहे तर आध्यात्मिक केंद्रे म्हणजे मंदिरे जे धार्मिक केंद्रे आहेत त्यांचा विकास करण्यासाठी प्रसाद योजना 2014ला सुरू करण्यात आली. पुढची योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. ही योजना जून 2016ला सुरू करण्यात आली. या अंतर्गत विम्याचा पुरवठा केला जाणार आहे. तर खरीप हंगामासाठी विमा प्रीमियम किती ठरवण्यात आला आहे तर 2% विमा प्रीमियम खरीप हंगामासाठी, रब्बी हंगामासाठी 1.5 विमा प्रीमियम, तर नगदी पिके आणि फलोत्पादनासाठी विमा प्रीमियम किती तर 5% इतका विमा प्रीमियम ठरवण्यात आला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरुवात जून 2016ला. खरीप हंगामासाठी विमा प्रीमियम 2%, रब्बी हंगामासाठी 1.5%, तर नगदी पिके आणि फलोत्पादनासाठी 5% प्रीमियम या अंतर्गत ठरवण्यात आला आहे. तर प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान काय आहे ते बघा. याची सुरुवात कधी झाली तर 1 फेब्रुवारी 2017ला प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आले. यानुसार मार्च 2019 पर्यंत ग्रामीण भागातील 40% कुटुंबातील एका व्यक्तीस डिजिटल साक्षर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं तर ग्रामीण भागातील 40% कुटुंबातील एका व्यक्तीस डिजिटल साक्षर बनवण्याचे उद्दिष्ट हे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गत ठेवण्यात आलं. याची सुरुवात 1 फेब्रुवारी 2017ला झाली होती. या योजनेअंतर्गत एकूण 6 कोटी व्यक्तींना डिजिटल साक्षर केले जाणार आहे. यासाठी वयोगट म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्तींना साक्षर केले जाणार आहे तर 14 ते 60 या वयोगटातील व्यक्तींना डिजिटल साक्षर केलं जाणार. या कोर्सचा कालावधी 20 तास मध्ये कमीत कमी 10 तास तर जास्तीत जास्त 30 दिवसात. हे 20 तासाचा जो कोर्स आहे तो कमीत कमी 10 दिवसात आणि जास्तीत जास्त 30 दिवसात हा पूर्ण करावा असे तरतूद या अंतर्गत करण्यात आले. हे अभियान स्किल इंडिया या अभियानांतर्गत राबवले जाणार आहे. आता संसद आदर्श ग्राम योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आणि मिशन अंत्योदय या योजनेमध्ये फरक काय काय दिला ते बघा. तर संसद आदर्श ग्राम योजनेचा लक्ष्यगट होता खेडं. श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनचा लक्ष्यगट होता खेड्यांचा समूह म्हणजे क्लस्टर्स विकास. आणि मिशन अंत्योदय या योजनेअंतर्गत लक्ष्यगट होता ग्रामपंचायतींचा समूह. संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत किती खेडे लक्ष्य करण्यात येणार होते तर 2,500 खेडे. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत 300 समूह. तर मिशन अंत्योदय अंतर्गत 500 समूह ग्रामपंचायतींचा समूह विकसित केला जाणार आहे. तर या तिन्ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत राबवल्या जातात. त्यातील संसद आदर्श ग्राम योजना ही 11 ऑक्टोबर 2014ला सुरू झाली. श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन ही 21 फेब्रुवारी 2016ला सुरू झाली. तर मिशन अंत्योदय ही योजना 9 ऑगस्ट 2017ला सुरू झाली. मिशन अंत्योदय काय आहे तर ग्रामपंचायतींचा समूह असे 5,000 समूह विकसित करण्याचं उद्दिष्ट या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. आता जन्नोराम, अमृत आणि स्मार्ट सिटी मिशन यामध्ये काय फरक दिला आहे तर जन्नोराम योजनेची सुरुवात 2005ला झाली. अमृत मिशनची सुरुवात 2015-16 झाली. तर स्मार्ट सिटी मिशनची सुरुवातसुद्धा 2015-16 झाली. यापर्यंत उद्दिष्ट कोणत्या सालापर्यंत साध्य करायचे तर जन्नोराम योजनेअंतर्गत 2011-12पर्यंत उद्दिष्ट साध्य करायचे आहेत. अमृत योजनेअंतर्गत 2019-20पर्यंत साध्य करायचे आहेत. तर स्मार्ट मिशन अंतर्गत 2020पर्यंत उद्दिष्ट साध्य करायचे. यामध्ये लक्ष्य शहरे किती होती तर जन्नोराम योजनेअंतर्गत 65 शहरे लक्षित करण्यात आली होती. अमृत मिशन अंतर्गत 500 शहरांचा विकास करायचा होता. तर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 100 शहरांचा विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक बघितले तर इंदिरा आवास योजना याची सुरुवात 1985ला झाली होती. प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 2016-17ला झाली होती. त्यानंतर आपण राष्ट्रीय दूरसंचार धोरण 2012चं बघितलं. त्या अंतर्गत 2017पर्यंत 70 टेलिडेन्सिटी साध्य करायची होती. तर 2020पर्यंत 100 टेलिडेन्सिटी साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आपण पंचायत राज संबंधीच्या योजना बघितल्या. त्यातील संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र यामध्ये सर्व ग्रामपंचायत राज संस्थांचे वर्गीकरण करून त्यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठीची योजना होती. त्यानंतरची प्रियासॉफ्ट योजना बघितली जी पंचायत राज संस्थांचे लेखे ठेवण्यासाठीची संगणकीय आज्ञावली होती. त्यानंतर आपण केंद्र सरकारच्या काही योजना बघितल्या. त्यामध्ये दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जी 25 सप्टेंबर 2014ला सुरू झाली होती. त्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना जी 28 ऑगस्ट 2014ला सुरू झाली होती. त्यानंतर मुद्रा बँक योजना जी एप्रिल 2015ला सुरू झाली होती. किसान विकास पत्र योजना जी 1988ला सुरू झाली होती. नंतर नव्याने डिसेंबर 2014 पासून नव्याने सुरू झाली. त्यानंतर प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना जी 11 ऑक्टोबर 2014ला जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आपण दीनदयाळ उपाध्याय
ग्रामज्योती योजना 25 जुलै 2015ला सुरू झाली होती. अमृत योजना जून 2015ला सुरू झाली होती. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना 21 फेब्रुवारी 2016ला सुरू झाली होती. हृदय योजना जी डिसेंबर 2014ला सुरू झाली होती. प्रसाद योजना 2014ला सुरू झाली होती. या सर्व योजनांचा आढावा या आजच्या लेक्चरमध्ये घेतला. त्याचबरोबर आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना जी 2016ला सुरू झाली होती. प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान जी 1 फेब्रुवारी 2017ला सुरू झाली होती. या सर्व योजनांचा आढावा आजच्या लेक्चरमध्ये घेतला. अशा प्रकारे आपण HRD हा संपूर्ण सिलेबस कंप्लीट केला आहे. उद्यापासून आपण HRच्या लेक्चर सिरीजला सुरू करत आहोत. जर आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.